तुम्हालाही जर या थंडीत मेथीचे कडू न लागणारे लाडू करायचे असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। ही माझ्या मम्मीने तयार केलेली रेसिपी आहे। सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते एकदा नक्की बघा। हे सर्व साहित्य ती 1 वाटी या प्रमाणाने घेते। हे सगळं साहित्य ती छान प्रकारे मंद आचेवर भाजून घेते, म्हणजे खूप काळ लाडू तसेच टिकून राहतात। नंतर गाईच्या तुपात छान प्रकारे असा डिंक भाजून घेतला। डिंक छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत खरपूस असा मध्यम आचेवर भाजून घेतला। बघा, या प्रकारे सोनेरी रंग डिंकाचा यायला हवा। नंतर तिने घेतले मेथीचे तयार पीठ आणि तेही छान मंद आचेवर भाजून घेतले। नंतर तेलात गूळ टाकला आणि तो तुपात गूळ टाकला आणि तो गूळही छान असा भाजून घेतला। बघून घ्या, गूळ असा छान पूर्ण विरघळून गेला, म्हणजे तो छान एकजीव होतो। ते पूर्ण लाडूच्या बारीक केलेल्या सारणात ओतून घेतलं आणि बघा छान असं नंतर चमच्याने आणि नंतर हाताने छान असं एकजीव होईपर्यंत कालवून घ्या। म्हणजे डिंक जो असेल तो थोडासा फोडून घ्या आणि छान असं मिश्रण कालवून घ्यायचं आणि लाडू वळून तयार करून घ्यायचं।